मागच्या सेशनमध्ये आपण एक टेबल ऍड केला होता, जसं की आपण हा टेबल इथे आपण दाखवला की कशा पद्धतीने आपण टॉप 10 प्रोडक्ट्स इथे डिस्प्ले केले आणि एक व्हिज्युअल मॅट्रिक्स व्हिज्युअल आपण ऍड केला. सिमिलर वे आता आपण अजून एक टेबल क्रिएट करणार आहोत, जिथे कस्टमर डिटेल, जिथे की आपण 100 कस्टमर्स, टॉप 100 कस्टमर्स आपण इथे डिस्प्ले करणार आणि त्यामध्ये आपण टोटल ऑर्डर्स, टोटल रेव्हेन्यू कस्टमर वाईज डिस्प्ले करणार आहोत. आणि अजून एक आपल्याला गोष्ट करायची इथे, ह्या टेबलच्या खाली आपल्याला अजून एक कार्ड्स क्रिएट करायची. आपल्याला असं एक डिस्प्ले करायचं आहे की मोस्ट टोटल ऑर्डर प्रोडक्ट्स, म्हणजे जास्तीत जास्त कोणता प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे. आणि अजून एक आहे मोस्ट रिटर्न, म्हणजे सगळ्यात जास्त कोणता प्रोडक्ट रिटर्न केलेला आहे. दोन्ही असे इथे दिसले पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल. म्हणजे ॲक्सेसरीज कॅटेगरीमध्ये कोणता मोस्ट ऑर्डर आहे, बाईक्समध्ये कोणता मोस्ट ऑर्डर आहे, असं तिथे ते डिस्प्ले होईल. ते पण आपण आता ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आता आपल्याला एक व्हिज्युअल ऍड करायचं आहे, जिथे की आपण एक टेबल ऍड करणार इथे आहोत. आणि इथे या टेबलमध्ये पहिल्यांदा आपण ऍड करणार आहोत कस्टमर की. कस्टमर लुकअप टेबलमधून घ्यायची आणि इथे स्पेस देतोय. त्यानंतर आपल्याला ऍड करायचा आहे तो फुल नेम. कस्टमरचं फुल नेम पण आपल्याला कळायला पाहिजे की कोण आहे. आता हे दोन कॉलम्स आहे, कस्टमर फुल नेम आणि कॅल्क्युलेटेड कॉलमचं आणि कस्टमर फुल नेम ओरिजिनल जे आहे ते. आता कोणताही घेतलं तर चालेल, हे फुल नेम घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला अजून एक फील्ड ऍड करायची, जी की टोटल ऑर्डर्स. टोटल ऑर्डर्स किती ऑर्डर्स आहेत त्या पर्टिक्युलर कस्टमरच्या, त्या आणि आता इथं ऑर्डरला फक्त आपलं इथं काय म्हणणार आहे, ऑर्डर्स. आणि इथे अजून एक रेव्हेन्यू, टोटल रेव्हेन्यू जो आहे तो पण आपण डिस्प्ले करूया. आणि इथे हे काढून टाकूया. आणि आता यात काय आहे ना, की आता आपला हा पूर्ण डेटा आहे खूप, म्हणजे आपल्याला एवढा नाही डेटा बघायचा, की आपल्याला फक्त टॉप 100 कस्टमर्स बघायचे की जे जास्त प्रोडक्ट्स ऑर्डर करतात. त्यासाठी थोडी फॉर्मॅटिंग करणं गरजेचं आहे. की आता इथे ही पहिली फॉर्मॅटिंग आहे जी आहे अल्टरनेट कलरची, ती काढून टाकूया. त्यासाठी स्टाईल प्रिसेटमध्ये डिफॉल्टच्या ऐवजी काय करायचं आहे, नन करायचं आहे, जेणेकरून आपला हा डेटा व्यवस्थित असा दिसेल. आणि आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे ना, की ही जी सेल एलिमेंट्स आहे, हे या सेल एलिमेंट्समध्ये आपल्याला ह्या ऑर्डर्सवरती, या ऑर्डर्सवरती आपल्याला पहिल्यांदा आपण डेटा, म्हणजे हे डेटा बार्स ऑन करूया, जिथं आपण डिस्प्ले करूया की. तर इथे आपल्याला कलर घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह बारला आपल्याला काय करायचं आहे, तर थोडासा ग्रे कलर आहे, तो घेऊया. आणि लेफ्ट टू राईट आहे, लोएस्ट टू हायेस्ट. म्हणजे पॉझिटिव्हला असेल तर हा कलर दिसेल, निगेटिव्हला असेल तर आपण रेड रेड ठेवू शकतो. तर त्यासाठी हा रेड कलर मी इथे ठेवतोय आणि ओके करतोय. तर अशा पद्धतीने आता इथं मी याला ऑर्डर केलं टॉप चे कस्टमर्स, तर आता इथं तुम्हाला दिसेल. आता ह्या रेव्हेन्यूला पण आपल्याला कंडिशनल फिल्टरिंग अप्लाय करायची. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत सेल एलिमेंटमध्ये जायचं आहे. आणि या सेल्स एलिमेंटमध्ये रेव्हेन्यू, आणि इथे इथे आता इथं बॅकग्राऊंड कलर देऊया आपण. हे बॅकग्राऊंड कलर डेटा, इथं बॅकग्राऊंड कलर आता कसं आहे, बॅकग्राऊंड कलर इथं असा ब्ल्यू आहे. तर आपण इथं काय करू शकतो, इथे व्हाईट ठेवू शकतो. आणि ह्या साईडला आपला जो नेहमीचा कलर आहे, ते 22D7, ठेवूया. आणि त्याला ओके करूया, जेणेकरून आपला जो आहे याच्याशी मॅच होईल. तर अशा पद्धतीने हे दिसेल. आता याच्यात अजून एकच गोष्ट करायची आपल्याला, की टॉप फिल्टर, म्हणजे जे ऑर्डर आहे ना, आता ह्या ऑर्डरवर आपण जर सॉर्ट केलं, तर जे हायेस्ट असतील त्यानुसार आता आपल्याला फिल्टर आउट करायचं आहे फक्त. तर फिल्टर आउट करण्यासाठी आपण काय म्हणणार आहे, अजून एक फिल्टर ऍड करायचं आहे आपल्याला इथं, कस्टमर कीचा. आपल्याला हा फिल्टर आउट काय करायचा आहे, तर कस्टमर की जो आहे, तर इथं आपल्याला म्हणायचं आहे टॉप एन आणि टॉप 100. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला टोटल ऑर्डर्स आहे तो इथे ऍड करायचा आहे. टॉप टोटल 100 टोटल ऑर्डर्स, आणि आणि अप्लाय करायचे. आता हे केल्यानंतर तुम्ही बघा, हे आपले बरोबर असे एवढेच कस्टमर आलेले, ज्यांचा की डेटा आपला जे टॉप कस्टमर्स आहे ते त्यांचा डिस्प्ले होतोय. आता एक दोन गोष्टी करायच्या आहे आपल्याला याच्यात, की आपल्याला आता याच्यात टायटल ऍड करायचं आहे फक्त याला. तर टायटल साठी आपल्याला इथं ऑन करायचं आहे हे, आणि टायटल इथं द्यायचं आहे. तर टायटल काय देणार आपण, टॉप 100 कस्टमर्स. आणि बाकी इथं फॉर्मॅटिंग फक्त इथं फॉन्ट जो आहे तो सिगाई यू आय बोल्ड, साईज 10 ठेवायची, आणि इथं सेंटरला अलाइन करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा डेटा, म्हणजे हे टायटल आलेलं आहे. आणि आपला हा डेटा आता ऑर्डर्स सॉर्ट केलेला आहे, त्याच्यामुळं हे डेटा पूर्ण व्यवस्थित दिसत आहे, जिथे की आपले 100 रेकॉर्ड्स आहे, जे टॉप 100 कस्टमर्स आहे. तर अशा पद्धतीने हा एक आपला टेबल क्रिएट झालेला आहे.
आणि आता आपल्याला आता काय करायचं ना, एक्झिक्युटिव्ह डॅशबोर्डमध्ये इथे आपल्याला अजून एक दोन कार्ड क्रिएट करायचे, जिथे आपल्याला मोस्ट ऑर्डर प्रोडक्ट आणि मोस्ट रिटर्न प्रोडक्ट असे दोन व्हॅल्यू दाखवायचे. तर ते कसे करणार आपण? तर त्यासाठी आपल्याला इथून एक कार्ड घ्यायचं आहे. कार्ड ऍड करण्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे हे जे कार्ड आहे इथे इथे डिस्प्ले करणार आहोत. आणि इथे आपल्याला आता हे एक सिंपल कार्ड असतं, एकच व्हॅल्यू घेतं. ऍड डेटा आपण क्रिएट केलं तर इथं आपण म्हटलं की मला कॅटेगरी सब कॅटेगरी नेम पाहिजे, प्रोडक्ट सब कॅटेगरी नेम. तर हे घेतोय सब कॅटेगरी नेम. आता सब कॅटेगरी नेम घातल्यानंतर काय होतं ना, हे एकच नाव येते. परंतु याच्यातलं कसं असतं ना, हे फर्स्ट सब कॅटेगरी नेम म्हणजे याच्यात आपल्याला काय करायचं आहे, मोस्ट ऑर्डर प्रोडक्ट की नॉर्मल. म्हणजे आता हे काय करताना फक्त की आपलं जी पहिली व्हॅल्यू असेल कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी नेम मध्ये ती घेतं. पण आपल्याला काय करायचं आहे ना, की कोणत्या तरी एखाद्या फील्डवर फिल्टर करावं लागेल, जेणेकरून आपल्याला जो टॉप ऑर्डर प्रोडक्ट आहे तो दिसेल. त्यासाठी आपल्याला काय करायचं, आता इथे फिल्टर बघितलं तर तिथे फिल्टर आलेले आहे सगळे इथे. परंतु आपल्याला इथं तो बेसिक फिल्टरिंग टॉप एन वाला फिल्टरिंग इथं दिसत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथून डेटामधून आपण परत आपण सब कॅटेगरी नेम, हे प्रोडक्ट सब कॅटेगरी मधलं जे नाव आहे ते आपण इथे टाकूया. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथं बेसिक फिल्टरिंग टॉप एन फिल्टरिंग वगैरे येतं. हे टॉप एन फिल्टर केलं, मग आपल्याला काय करायचं, टॉप एन कशाने करायचं आहे आपल्याला, पहिलं कोणतं पाहिजे तर इथं आपल्याला ऑर्डर फील्ड, टोटल ऑर्डर्स, म्हणजे ज्याची ऑर्डर सगळ्यात जास्त आहे ना ते इथं आपल्याला हे करायचं आहे आणि अप्लाय करायचं फिल्टर. तर आता आपला बरोबर हा फॉर्मॅट आलेला आहे, जिथं आपल्याला तुम्ही बघू शकता की हा जो आहे तो मोस्ट ऑर्डर्ड प्रोडक्ट आहे. मग याचं जे आहे ते फॉर्मॅटिंग आपण इथं करू शकतो. आता हे व्यवस्थित आलेलं आहे, तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे, फक्त हे जे आहे तर फर्स्ट कॅटेगरी नेम हे काढून टाकूया आपण. कॅटेगरी लेवल जे आहे ते इथे कॅटेगरी लेबल ऑफ करूया. आणि इथे आपण एक टेक्स्ट म्हणजे टायटल देऊया व्यवस्थित की कसं इथे दिसेल. म्हणजे आता इथे एक टेक्स्ट आहे आणि इथे एक टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आहे. त्याला इथे घेतोय आणि इथे त्याच्यात नाव मोस्ट ऑर्डर्ड प्रोडक्ट. मग याला थोडं बोल्ड करूया, याची साईज ठीक आहे. तर ही पूर्ण फॉर्मॅटिंग मी थोडी अशी केलेली आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीने हा आता दिसत आहे की याची फॉन्ट साईज जर आपण कमी करूया, साईज कमी करूया आणि व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने हा आपला झालेला आहे, जो की आपल्याला मोस्ट ऑर्डर प्रोडक्ट आणि त्याचं नाव इथे डिस्प्ले होते. तर आता आपण काय करू ना, मोस्ट रिटर्न प्रोडक्ट पण करायचं आहे आपल्याला. तर सिम्पल आहे, हे कॉपी करायचे दोन्ही पण आणि पेस्ट करायचे आणि इथे घ्यायचे फक्त. तर आपल्याला काय करायचं ना, जे कॉपी पेस्ट केल्यानंतर फक्त आपल्याला हे जे व्हिज्युअल आपण ऍड केलं इथे रिटर्न प्रोडक्ट पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे फिल्टरमध्ये जायचं आहे. हे फिल्टरमध्ये इथे टोटल ऑर्डरच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, फक्त रिटर्न रेट हे घ्यायचं आहे. हे जे आहे ना ते इथे घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर बरोबर आपला हा प्रोडक्ट चेंज होईल आणि याचं नाव द्यायचं आहे आपल्याला रिटर्न रेटच्या ऐवजी मोस्ट रिटर्न प्रोडक्ट. तर अशा पद्धतीने आपले हे दोन कार्ड क्रिएट झालेले, जिथं मोस्ट रिटर्न प्रोडक्ट आणि मोस्ट ऑर्डर प्रोडक्ट हे झालेले आहे. आणि याचं फक्त थोडंसं फॉर्मॅटिंग करतोय मी. फॉर्मॅटिंगमध्ये आपल्याला इथे जे बॅकग्राऊंड कलर वगैरे आहे ते चेंज करायचे. इथे बॅकग्राऊंडमध्ये इथं आपलं जे आपलं ग्रे कलर आहे तो घेऊया, जेणेकरून आपलं हे मॅचिंग होईल. याचा फॉन्ट फक्त टेक्स्ट जो आहे टेक्स्ट कलर आपला जो नेहमीचा जो कलर आहे, जो 22D7 हा कलर घेऊया, जेणेकरून आपला हा व्यवस्थित असा दिसेल. सेम फॉर्मॅटिंग याला अप्लाय करतो मी. याचा कलर जो आहे तो हा सिलेक्ट करतो आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे तो सिलेक्ट करतो. तर अशा पद्धतीने हे दोन असे नाव आपले डिस्प्ले झालेले आहेत. त्याची व्यवस्थित फॉर्मॅटिंग जर केली इथे, तर अशा पद्धतीने आपले हे दिसतात. आता तुम्ही याच्यात बघितलं तर याच्यावर कोणत्या याच्यावर क्लिक केलं ना, हे ऑटोमॅटिक रिप्ले होईल. म्हणजे बाईक्स कॅटेगरीमध्ये कोणता मोस्ट ऑर्डर प्रोडक्ट आहे आणि मोस्ट रिटर्न प्रोडक्ट कोणता आहे, ॲक्सेसरीजमध्ये कोणता आहे, आणि त्याच्यानंतर क्लोथिंगमध्ये बघायचं जर तर क्लोथिंगमध्ये कोणता मोस्ट ऑर्डर प्रोडक्ट आहे, मोस्ट रिटर्न प्रोडक्ट कोणता आहे. तर अशा पद्धतीने हा आपला फर्स्ट पेज डिझाईन झालेला आहे आणि एक कस्टमर डिटेलचा पण असा पेज डिस्प्ले झालेला आहे की जिथे आपण टॉप 100 कस्टमर्स डिस्प्ले केलेले आहे. बाकीचे आपण अजून बरेचसे ऑप्शन्स ट्राय
करणार आहोत. ते पुढच्या सेशनमध्ये बघूया. काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता.